Good morning, student. Welcome to our English class. So open your textbook, page number 53. Chapter name is Talk Talk Tong Tong All the Day Long. We are going to learn an interesting story from Korea. There are three characters: a minister म्हणजे मंत्री, a blacksmith means लोहार, a carpenter means सुतार. हे तीन मेन कॅरेक्टर्स आहेत. दिस स्टोरी टू प्लेस लॉंग ॲगो इन कोरिया. चला आपण आता आपल्या स्टोरीकडे वळूया किंवा सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द स्टोरी. लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देर वॉज अ मिनिस्टर. लॉंग ॲगो म्हणजे फार वर्षापूर्वी. इन द फार अवे म्हणजे कोरियाच्या दूरवरच्या प्रदेशात वरती किंवा दूरवरच्या भागावरती. लँड ऑफ कोरियाच्या दूरवरच्या भागामध्ये देर वॉज अ मिनिस्टर. एक मिनिस्टर राहत होता. हिअर द मीनिंग ऑफ मिनिस्टर मीन्स मंत्री. फार वर्षापूर्वी कोरियाच्या दूरवरच्या भागात एक मंत्री राहत होता. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देर लिव्ड ब्लॅकस्मिथ. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस म्हणजे मिनिस्टरच्या घराच्या उजव्या बाजूला देर लिव्ड ब्लॅकस्मिथ, एक लोहार राहत होता. ऑन द लेफ्ट देर लिव्ड अ कारपेंटर. त्या मिनिस्टरच्या डाव्या बाजूस एक सुतार राहत होता. नाऊ लेट्स सी सेकंड पॅराग्राफ. द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगन देअर वर्क्स अर्ली इन द मॉर्निंग. ते लोहार आणि सुतार त्यांचे काम अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे अगदी सकाळी किंवा पहाटे उठून करत असत. लोहार आणि सुतार हे आपल्या कामाला भल्या पहाटे सुरुवात करायची. टॉंग 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 द ब्लॅकस्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर. लोहाराकडे बिग हॅमर म्हणजे मोठा हातोडा होता आणि तो हातोड्याने लोखंडावरती घाव घालत असे. त्यातून आवाज यायचा, तो टॉंग 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 असा आवाज येत असे. टॉक 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 द कार्पेंटर वर्कड विथ हिज स्मॉल हॅमर. कर 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 ही युज्ड हिज सॉ टू कट द वूड. सुतार आपल्या छोट्या हातोड्याने टॉक 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 असा आवाज करीत आपले काम करत असे. आणि लाकूड कापण्याकरिता सॉ म्हणजे करवत लागते, त्याचा आवाज कर 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 असा येत असे. दे वर्कड डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. दे वर्कड डे अँड नाईट, ते दिवस रात्र काम करायचे. लॉट ऑफ नॉईज मोठ्या प्रमाणात नॉईज आवाज. ते दिवस रात्र काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवाज निर्माण करत होते. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. हा सगळा आवाजामुळे मिनिस्टर डिस्टर्ब झाला होता. आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस ही थॉट. ह्या मंत्र्याने असा विचार केला की याबाबत मला काहीतरी केलेच पाहिजे. नेक्स्ट पेज पाहूया. पहा नेक्स्ट पेजवरती काय आहे. वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. एके दिवशी मंत्र्याने काय केले, लोहाराला बोलवले. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. आणि त्या मंत्र्याने आदेश दिला की तुझं घर दुसरीकडे शिफ्ट कर. देन ही कॉल्ड कारपेंटर अँड गेव हिम सेम ऑर्डर. त्या मंत्र्याने काय केलं, सुताराला पण बोलवलं आणि सुतारालाही तसाच आदेश दिला. आफ्टर अ फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. आय एम मूविंग माय हाऊस टुमॉरो ही टोल्ड मिनिस्टर. काही दिवसानंतर तो लोहार त्या मिनिस्टरकडे गेला. वेंट म्हणजे गेला. हा गोचा पास्ट टेन्स आहे. गो म्हणजे जाणे आणि वेंट म्हणजे गेला.
आणि तो लोहार त्या मंत्र्याकडे जाऊन म्हणाला की माझे घर दुसरीकडे मी हलवत आहे. द मिनिस्टर वॉज हॅपी. त्या मंत्र्याला खूप आनंद झाला. ही सेड, आणि तो म्हणाला, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुझे खूप उपकार झाले. यू आर सच अ गुड मॅन. तू खरंच खूप चांगला माणूस आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आणि तो मिनिस्टर म्हणाला, कृपया आज तू माझ्याकडे जेवणासाठी थांब. देन द कारपेंटर केम. आय एम आल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो, ही टोल्ड द मिनिस्टर. त्यानंतर त्या ठिकाणी सुतारही आला आणि तो म्हणाला, आय एम आल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो. सुतार काय म्हणाला, मी पण माझे घर उद्या हलवत आहे किंवा शिफ्ट करत आहे. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉईड. मंत्र्याला आता खूपच आनंद झाला. ओव्हरजॉईड म्हणजे खूप आनंद होणे. ओ नो, यू आर टू काइंड. आणि मंत्री त्या सुताराला म्हणाला, तू तर फारच दयाळू आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आणि काय म्हणाला मंत्री, की कृपया आज तू पण माझ्याकडे जेवणासाठी थांबावे. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस, स्वीट्स अँड फ्रूट्स. या मंत्र्याने स्वादिष्ट असे अन्न पदार्थ दिले. स्वीट्स म्हणजे मिठाई दिली आणि फळे पण दिली. देन ही सेड गुड बाय टू देम. आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेतला. द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बेड ही थॉट, ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस द नेक्स्ट डे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तो मिनिस्टर वेंट टू बेड म्हणजे झोपायला गेला. ही थॉट, तो विचार करू लागला की ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. आता कुठेतरी मला इथं शांतता मिळणार आहे, असा विचार मंत्र्यांनी केला. टुमॉरो वेन आय गेट अप आय विल लिसन टू स्वीट साऊंड ऑफ बर्ड. हाऊ नाईस इट विल बी. काय म्हणाला मंत्री तो, आणि त्याने विचार केला आणि तो म्हणाला, मी जेव्हा उद्या झोपेतून जागा होईल तेव्हा मला पक्ष्याचे मंजूळ आवाज ऐकायला मिळतील. ते किती छान होईल, अशा प्रकारचा विचार या मंत्र्याच्या मनात आला. बट नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वोक अप विथ द साऊंड ऑफ टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर 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 अगेन. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्री जेव्हा झोपेतून जागा झाला त्याला परत तसाच आवाज ऐकू येत होता. टॉक टॉक टॉक, टॉंग टॉंग टॉंग, कर कर कर. हा आवाज त्याला पुन्हा ऐकू आला. ही गॉट अनॉइड. तो मिनिस्टर गॉट अनॉइड म्हणजे खूप वैतागला, आणि तो मिनिस्टर खूप वैतागला. ही कॉल्ड हिज सर्वंट, गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. त्याने नौकरांना बोलवले आणि आदेश दिला, सांगितलं की जा आणि पहा हा आवाज कोण करत आहे. आफ्टर सम टाईम द सर्वंट्स कम बॅक. काही वेळाने त्याचे नौकर वापस आले. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. त्यांनी मिनिस्टरसाठी एक बातमी आणलेली होती. द कारपेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊस. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड the carpenter's house and the carpenters had moved the blacksmith's house. बातमी काय आणली होती पहा. त्या सुताराने आणि लोहाराने आपापली घरे दुसरीकडे हलवली होती किंवा शिफ्ट केली होती. पण लोहार सुताराच्या घरी शिफ्ट झाला आणि सुतार लोहाराच्या घरी शिफ्ट झाला होता. The blacksmith and the carpenters carried on their work in their house day and night.
त्या लोहाराने आणि सुताराने आपापले काम आपल्या घरी दिवस रात्र चालू ठेवले. अशा प्रकारे आज आपण टॉक टॉक टॉक, टॉंग टॉंग टॉंग, ऑल द डे लॉंग ही स्टोरी पाहिली आहे. आय होप ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल. थँक्यू. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया आपण. आन्सर द फॉलोइंग इन 1 or 2 words. पुढील प्रश्नांची 1 किंवा 2 शब्दात तोंडी उत्तरे द्या. हू लिव्ड बिटवीन ब्लॅकस्मिथ अँड कारपेंटर. कोण राहतं होतं? ब्लॅकस्मिथ, लोहार आणि सुताराच्या यांच्यामध्ये कोण राहत असे? येस, अ मिनिस्टर. मिनिस्टर राहत होता की नाही? लोहार आणि सुतार यांच्या दोघांच्या घरांच्या मध्ये मिनिस्टर राहत असे. हू यूज्ड अ बिग हॅमर. मोठा हातोडा कोण यूज करत होता किंवा कोण वापरत होता? ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथला आयर्न बीट करण्यासाठी मोठा हातोडा लागत असे, त्यामुळे आन्सर काय असेल? ब्लॅकस्मिथ. द ब्लॅकस्मिथ. हू यूज्ड अ स्मॉल हॅमर. लहान हातोडा कोण वापरत असत? द कारपेंटर यूज्ड अ स्मॉल हॅमर. डिड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस. लोहाराने त्याचं घर चेंज केलं का किंवा शिफ्ट केलं का? येस. डिड द कारपेंटर शिफ्ट हिज हाऊस. सुताराने त्याचं घर हलवलं का? येस. वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड. कहाणीच्या शेवटी तो मिनिस्टर आनंदी झाला का? नो, कारण लोहार आणि सुतार त्यांचं टॉक टॉक टॉक, टॉंग 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 हे दिवस रात्र चालूच राहिलं, त्यामुळे मिनिस्टर हॅपी झाला नाही. थर्ड ॲक्टिव्हिटी पाहूया. थर्ड ॲक्टिव्हिटी पहा काय आहे. लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल्स. पुढील प्रश्नांचं पुढे कोडी दिलेली आहेत, त्या कोडींची आन्सर्स द्यायचे तुम्ही. पहा काय आहेत कोडी. पॉट्स, पॅन्स अँड स्पून अँड लॅडल्स. पातेले, कढई, चमचे आणि मोठी पळी. आय नीड अ स्टोव अँड समटाईम्स अन ओव्हन. मला गरज आहे शेगडीचे आणि काही वेळा ओव्हन. ओव्हन म्हणजे भट्टीचे. कटिंग, स्लायसिंग, स्टीमिंग, फ्राईंग. वेन आय वर्क युअर माउथ बिगिन्स टू वॉटर. कापणे किंवा पीसेस कट करणे, वाफवणे, तळणे जेव्हा होते तेव्हा तुमच्या तोंडाला पाणी सुटते. हू ॲम आय. मी कोण आहे? सांगा बरं, कुठे होत असतं हे सर्व? येस, अ कुक. सेकंड पहा काय आहे. आय यूज निडल्स, थ्रेड्स अँड सीझर्स अँड बटन्स. मी वापरतो किंवा वापरते सुई, दोरा आणि कात्री, बटन्स. अँड ऑल सॉर्ट्स ऑफ क्लॉथ. आय टेक मेजरमेंट्स अँड देन स्टिच गारमेंट्स. हू ॲम आय. आणि सर्व प्रकारचे कपड्याचे माप घेते किंवा घेतो आणि ते कपडे शिवतो. सांगा मी कोण? कोण शिवतं तुमचे कपडे? टेलर. येस, द आन्सर इज टेलर. ओके, थँक्यू.